ही पोरं 15, 20, 25 वर्षापासून फिरून आम्हाला प्रश्न विचारतील, हे बापा आमच्यासाठी का नाहीच निसर्ग ठेवला, आम्हाला का नाही चांगली फळं चांगल्या भाज्या आमच्यासाठी ठेवल्या. म्हणजे आम्हाला गौरव आहे की आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे खाताना पाटीनं खाल्ले आणि नुसती एकच व्हरायटी नव्हती, अख्ख्या गावातल्या 100 व्हरायट्या. म्हणजे उन्हाळ्यात आमची पैरण पिवळी झालेली असायची खाताना. आता तुम्ही कुठल्याही घरात जावा 2च फोडी तुम्हाला देते पाहुणा, 2च फोडी, कारण आमची लायकीच पाटीभर खाण्यावरून आम्ही आता 2 फोडीवर आलो. आणि अजून 15-20 वर्षानंतर निसर्ग कोपल्यानंतर परिस्थिती किती वाईट असेल. आणि ज्या वेळेला खायला अन्न नसेल, 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्नधान्याचं उत्पन्न होणार नाही, ॲक्लिमटाईज होतील अशा व्हरायटी असणार नाहीत, खायला अन्न नसेल, प्यायला पाणी नसेल, श्वास घ्यायला हवा नसेल, आणि ती पोरं फिरून आम्हाला प्रश्न विचारतील, बाबा काय केलंस आमच्यासाठी. आणि त्यासाठी आई बाबा म्हणून त्या लेकराला आपल्याला निसर्गातला आनंद त्याला देता येईल का.